मुंबईमध्ये पालिका निवडणुकीसाठी समसमान जागांसाठी एकनाथ शिंदे आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। पालिका निवडणुकीसाठी 50-50च्या फॉर्म्युल्याचा शिवसेनेचा आग्रह, शिवसेनेतल्या विश्वसनीय सूत्रांची लोकशाहीला माहिती। झालेल्या आरोपांनंतर जैन बोर्डिंगमध्ये जात मुरलीधर मोहोळांनी घेतली जैन मुनींची भेट। आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, राजकीय द्वेषातून आपल्यावर टीका, मोहोळ यांची प्रतिक्रिया। जनतेच्या रेट्यासमोर नेत्यांची दादागिरी चालत नाही, जैन ट्रस्टच्या जमिनीचा व्यवहार रद्द झाला पाहिजे, रवींद्र धंगेकरांचा पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळांवर हल्लाबोल। जमीन व्यवहार रद्द करण्याची जैन समाजाची मागणी, मुरलीधर मोहोळ यांना जैन समाज बांधवांचा घेराव, मोहोळांच्या समोरच जोरदार घोषणाबाजी। सातारा महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा। तर या प्रकरणाचं राजकारण करू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी। माझा भाऊ निर्दोष असल्याचं आम्ही सिद्ध करू, महिला डॉक्टरच माझ्या भावाला त्रास देत होती, आरोपी प्रशांत बनकरच्या बहिणीचा आरोप। सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी अंबादास दानवेंचा माजी खासदार निंबाळकरांवर आरोप, या प्रकरणी पीएसआय महाडिकांवरही कारवाई व्हावी, अंबादास दानवेंची मागणी। नांदेडमध्ये अजित पवारांचं भाषण सुरू असताना शेतकऱ्यांकडनं घोषणाबाजी, योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, अजित पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।